परवाच मी एका रीलमध्ये आमचे लमाडी बंधू काम करत होते ते दाखवलं. आज मी माझ्या दुसऱ्या एका पेजवर टाकलं आहे ते पोस्टची. तर ते बंधूंनी केलेलं, लमाडी बंधूंनी केलेलं हे काम आहे. बघा किती छान कसू दिसतंय ना. ह्याला कसू म्हणतो आम्ही कोकणामध्ये. एकावर एक दगड छान रचलेले आहेत. ह्याच्यामुळे काय होतं, आतमधली जी जमीन आहे तिला आधार मिळतो. माती आम्ही टाकू डेव्हलपमेंटसाठी, लागवडीसाठी, वाया जात नाही वाहून, आणि बाहेरून कोणी आत घुसत नाही. माझ्या सर्व प्रोजेक्टमध्ये बंगलो प्लॉटच्या सुद्धा आम्ही अशी कंपाऊंड्स खूप ठिकाणी घातलेली आहेत, आणि शेतीतसुद्धा आणि गोशाळेच्या प्लॉट्समध्ये सुद्धा. बघ किती सुंदर दिसतं. हे लांबून दिसतं आहे. लांब माझी तिकडे गोशाळा आहे आत्ता, तिथून मी बघत होतो हे आत्ता बांध. कारण मी हा बांध घालताना नव्हतो. मी 2 दिवस आता नवी मुंबईमधला गेलो होतो, त्यामुळे हे झालेलं मला माहीत नाही. मी हे अर्धवट असताना गेलो होतो इथून. तर हे कसू आहे. अगदी सुंदर दिसतंय. आमच्या घराच्या बाजूला असे कसू आहेत की मला वाटतं माझ्या जन्माच्या खूप आधीपासून ते आहेत. म्हणजे अर्थात रुंद कसू, म्हणजे कोकणातला जो ग्रामीण मनुष्य आमचा गावाला जो पूर्वी कसू घालायचा तो रुंद घालायचा. हे आता वर तुम्हाला अगदीच अरुंद दिसतंय ना, असं नाही. 1 मीटर रुंदीचं कसू तुम्हाला माझ्या घराच्या बाजूला दिसेल. तर त्याच्यावरून कसवावरून त्या लहानपणी पळायलो. बऱ्याच वेळा आम्ही पडलेलो सुद्धा मला आठवतं कसवावरून धावताना, पण कसू नाही पडलेलं. आता ही कसू तशी तकलादू असतात, तशी थोडीफार पडतात, परंतु तरी मेंटेनन्सला परवडतात. थोडेफार दगड लावले परत लावता येतात. RCC भिंत कोसळली तर ती अख्खी तोड्या मोडायला लागते. तसं ह्याचं नसतं. ठीक आहे, तुम्हाला कसू दाखवावं हाच हेतू होता. नमस्कार. आणि एक म्हणजे आता इथे मागे तेलाचा घाणा आहे, आणि त्या घाण्याच्या बाजूला सध्या आम्ही एक कंपार्टमेंट केलं आहे, छोटीशी नंदीशाळा. आमच्याकडे आता तिथे संख्या वाढलेली असल्यामुळे नंदींना ठेवायला जागा कमी पडते आहे. मग त्यांना थोडंसं ओल येते, अशा ठिकाणी इथं बांधायला लागतं आहे. ते बरं वाटत नाही आहे, म्हणून आत्ता आपण हे वेगळे कंपार्टमेंट त्यांच्यासाठी केलं आहे. हे आत्ता योग आहे, तुम्हाला मी दाखवतो. हे आत्ता उद्या इथे सारवला जाईल व्यवस्थित, आणि आम्ही उद्या शेंगदाण्याचा घाणा इथे लावणार आहोत. शेंगदाणा तेल संपलं आहे आत्ता गोशाळेतलं, कालच शेंगदाणे आलेले आहेत, त्यामुळे उद्या होईल. तर हे जे दिसतं आहे हे आपण नंदीसाठी ठेवलेली जागा आहे. आता केलं आहे आपण सगळं. आता खाली जमीन केली आहे छान. मी दाखवलं होतं मी तुम्हाला वलई केलेली. हे असं कंपार्टमेंट आपण बनवलेलं आहे छान. हे मागे जायला ठेवलं. इथे मागे आता आम्ही लागवड करणार आहोत. 10 फुटाची एक ॲडिशनल शेड आम्ही अजून करणार आहोत, की ज्यामध्ये आम्ही या नंदींसाठी खाणं ठेवू. एक छोटं कडबाकुटीचं मशीन पण ठेवू. पण ह्या शेडला 10 फुटाचं एक्सटेन्शन येणार इकडे, आणि पलीकडे आम्ही आत्ता ऊस लावायचं ठरवलं आहे. हे असं आहे. आता इथे आपले नंदी राहतील. मी एका कोपऱ्यात जातो, मी तुम्हाला जरा अजून नीट हे दिसेल काय केलं इथे. हे बघा, हे असं आहे. हे खरं आम्ही मध्ये ठेवलं आहे बांधायला, पण मी माझ्या लोकांना बोललो आहे की आपण त्यांना तर मोकळं ठेवूया. सुरुवातीला एक 2-3 दिवस थोडीशी ती मारामारी करतील, मुलं कशी करतात घरी तशी, पण नंतर त्यांना सवय होते. मला गोपालभाई सुतारिया म्हटले अहमदाबादचे, की तुम्ही मोकळं ठेवा त्यांना. तर मी आता इथे मोकळं ठेवणार आहे त्यांना. मला वाटत नाही काही त्रास देतील. ते थोडी मस्ती करतील, पण ठीक आहे. तर बघ, हे सगळं बघायला प्रत्यक्षात तुम्ही एकदा इथे जरूर या. नमस्कार. शेड गोशाळा, शेड कोकण विश्व रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ. जय गोमाता, वंदे मातरम.